नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील तू रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की अंजलीच्या होणाऱ्या बाळासाठी नवीन ड्रेस शिवलेला असतो आणि ईश्वरी ही अतिशय प्रेमाने तो ड्रेस घेऊन अंजलीला दाखवते आणि बोलते, ताई बघा ना, होणाऱ्या बाळाच्या मामाने बाळासाठी किती सुंदर ड्रेस शिवला आहे. आणि तेव्हा तो ड्रेस पाहण्यास अंजली नकार देते आणि तेव्हा ईश्वरी ही अर्णव दोघांनाही अतिशय वाईट वाटते. त्यानंतर आपण पाहतो अंजली ही जेवणासाठी तयार झालेली असते आणि अर्णव हा अंजलीकडे जातो आणि बोलतो, ताई बरं झालं तू जेवणासाठी तयार झाली, मला खूप बरं वाटलं. अंजली बोलते, तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका, दुसऱ्या कोणासाठी नाही तर मी फक्त राजेश यांनी मला सांगितलं म्हणून मी त्यांच्यासाठी जेवत आहे. त्यानंतर आपण पाहतो अर्णव हा अतिशय दुःखी झालेला असतो आणि तो ईश्वरीला मिठी मारून रडू लागतो आणि बोलतो, ज्या व्यक्तीसाठी माझ्या मनात स्पेशल जागा असते त्या व्यक्ती माझ्यापासून दूर का होतात. त्या अगोदर माझी आई मला सोडून गेली आणि आता माझी ताई देखील माझ्यापासून दूर जात आहे. हे सर्व माझ्या बाबतीतच का घडते, असं बोलून तो रडू लागतो. तेव्हा ईश्वरी ही अर्णवला बोलते, तुम्ही आता शांत व्हा, तुमच्या ताईला मी तुमच्यापासून कधीही दूर होऊन देणार नाही. तुमच्या ताईला तुमच्या जीवनामध्ये आणण्याची जबाबदारी माझी आहे. तेव्हा अर्णव देखील ईश्वरीमध्ये आशा दिसू लागते. आता येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही अर्णव आणि अंजलीमधील गैरसमज दूर करू शकेल का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.